टाईम आहे सकाळ, आता पालखी निघाली आपली इकडनं. साईराम साईराम. अरे अरे ऍक्टिंग आहे आपला, ऍक्टिंग दादा. मार खायचं वाटतं भावाला. बाबू साईराम, गाडीवर आपली सेवा करणार आहे भाऊ. खाली साईराम. आपण पोहोचलेलो आहे आपल्या नाश्त्याच्या ठिकाणी, जो की आहे आमच्या पालखीचे अध्यक्ष यांचे सर यांच्या घरी. आणि पालखी घेतली भाऊनी. भाऊ जय साईराम. साईराम सर. साईराम. साईराम. तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सजना, संकटी पामा में निर्माणी रक्षा में सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ति सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव दाती संकट को वैरी आवे, संकट संपत संपत्ति भरपूर पावे. ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निस दिन गुण गावे. जय जय गणराज विद्या सुखदाता. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. फोटो कट झाला. फोटो श्री सद्गुरु साईनाथ महाराज की. तर दरवर्षीप्रमाणे आपली पालखी ही या आपल्या सरांच्या घरी आलेली आहे. तर सर, दरवर्षीप्रमाणे आपली पालखी साईलीलाची पालखी आपल्या घरी आलेली आहे. तर कसं आनंदमय वातावरण आहे ते तुमच्या शब्दात. चांगली सेवा केली आम्ही, अशीच करण्याची इच्छा. दरवर्षी आपल्या पालखीची सेवा या सरांकडनं होते. आणि दादा आपल्यासोबत दरवर्षीप्रमाणे दादा आपल्या ब्लॉगमध्ये. दादा काय बोलशील 2 शब्द. पुढच्या वर्षी पण नक्की या, यावर्षी आवर्जून आला. नक्की नक्की दादा. ताई पण आहे सोबत. ताई जय साईनाथ. आई आहे, आरती झालेली आहे. तर भेटू पुढच्या वर्षी. जय साईनाथ. जय साईनाथ गणेश मामा. राहुल काय राहुल. हा मग गड्डा वाचून चालायचं. हा बाबू. हा टाक बा बंडू. साईराम साईराम साईराम. तर साईराम मंडळी, आपण पोहोचलो आपल्या नाश्त्याच्या होल्डला, जे की आहे एक मंदिर, दहिसरेश्वर मंदिर, मधुरेश्वर मंदिर, महादेव मंदिर. आणि आपल्याला पालखी घेऊन चाललं आतमध्ये. वेळ झालेला आहे. सागरभाऊ नाश्ता. सागरभाऊ जय साईनाथ. सागरभाऊनी पण नाश्ता केला. आपले 2 सागरभाऊ. हा सागरभाऊ, हा एक सागरभाऊ. हा माझ्या शाळेचा मित्र. आणि मी माझ्या नाही, मी याचा लहानपणीचा मित्र. साई बाबा रमावर, बाबा रमावर, साई बाबा रमावर की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. नमः पार्वते पते हर हर महादेव.
साईराम मंडई आता आपला या ठिकाणी नाश्ता झाला आहे. आता आपण चाललो आहे थेट घोडबंदर रोडला. घोडबंदर रोडला फाउंटेन या ठिकाणी आपला दुपारचा जेवणाचा हॉल आहे. आपण जाऊ थेट पालखी समोर आहे, पुढे चालते. आता थेट जाऊ आपण घोडबंदर रोडला. तिकडचा व्ह्यू म्हणजे व्ह्यू आहे पावसाळ्याचा. आपले साईराम थांबलेत आपल्यासाठी, हे आपल्यासाठी थांबलेत, माझ्यासाठी थांबले, माझ्यासाठी थांबले. अरे बंटीदा माझ्यासाठी थांबला. चला 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 मग जाऊया. चला निघले जाऊ बंटी भाऊ. चला जय साईनाथ, हो साईनाथ महाराज की. तुम्ही माझ्या साई भेटाया, तुम्ही ओम श्री साई नाथाय नमः. 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 ओम श्री साई. विक्की भाऊ आलेले आहेत. विक्की भाऊ साईराम, विक्की भाऊ साईराम. चाचू म्हणा, चाचू साईराम. साईराम बाबा. हा पालखी येते आपली पाठून. आपला बंटी दादा पण आलेला आहे. बंटी दादा जय साईनाथ. भाऊ पण आले. जय साईनाथ, जय साईनाथ भाऊ. बंटी दादा जय साईनाथ. एका वर्षानंतर परत आपली साई पालखी ओम साई लीलाची. बंटी दादा आपली रिक्षा घेऊन आलेला आहे आपल्याला निरोप द्यायला. बंटी भाऊ कसं वाटतं? पालखी पण आली आपली. आता आपण चालू दुपारच्या होल्डवर. आपण पोचलो आपल्या दुपारच्या जेवणाच्या होल्डला. डोकी आहे हा. ठीक ठाण्यासाठी आपण इकडनं लेफ्ट मारतो, आपली पालखी पण येते. ठाण्यासाठी इकडनं लेफ्ट मारतो, या थोडासा पुढे आपला हा जेवणाचा होल्ड आहे. तर जाऊया, जेवण करूया, थोडा आराम करूया आणि मग संध्याकाळच्या प्रवासासाठी म्हणजे ठाण्याला बालकुंभ साईबाबा मंदिर या ठिकाणी. आणि खूप आनंदमय वातावरण, खूप आनंदमय. आणि मामाने आपल्याला रोटी दिली आहे यायला. ओम साई लीला ग्रुपचे अध्यक्ष संदीप पवार यांच्यातर्फे रोटी. अशा टायमाला कसं आता पावसाळ्याचा महिना आहे, श्रावणी पदयात्रा आपली, पण पाऊस काय पडत नाही आहे, पण आनंदमय वातावरण आहे. खूप ग्रीनरी बघाल. ती शाळा जिकडे आपण दुपारी जेवण करतो. आपले सगळे साईराम भाऊ आलेले आहेत पहिलेच, सगळे आराम करत आहे. हो गाडीराम साईराम. सांग्या भाऊ, सांग्या भाऊला फोन आला. साईराम हे मोबाईल. साईराम अरे जेवणाचा साईराम चालू आहे. साईराम आपण पोहोचलोय घोडबंदर रोडला आणि या ठिकाणी जोरात पाऊस चालू झालेला आहे. खूप जोरात पाऊस आहे आणि या पावसात जर भिजलो तर म्हणजे ताप येणार, नक्की ताप येणार. म्हणून श्रीभाऊ आपले बॅटरी वगैरे बॅगीमध्ये टाकतात मोबाईल. मला मोबाईल टाकायला काय नाही, तर मी टेम्पोची वाट बघणार. मग ती बॅगेतून रेनकोट काढून मग पुढचा प्रवास करूया. बाबू पण आला. बाबू साईराम साईराम साईराम. बाबू भिजलं तर काय होणार बाबू? खराब होणार, असं काय होणार आहे? हां बाबा तब्येत नाही करे बोलत ना. पशुमात्रा देव मंदिर इकडे आपण थांबलो आणि आपल्या अजयबू अजयबू अजय साईनाथ इकडे समोर मंदिर. फक्त मंडळी आता बालकुंभ ठाणे या ठिकाणी आपण 10 मिनिटात पोहोचू. आपला दिवस दुसरा स्वर्गसुखाचा प्रवास या ठिकाणी. आजचा दुसरा दिवसाचा मुक्काम बालकुंभ साईबाबा मंदिर या ठिकाणी. आम्हा साईराम साईराम सागर दादा साईराम साईराम भाऊ हे बाय सागर साईराम. साईराम कसं वाटतं सागरदा? पाठच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलेलं आपला विक्की दादाचा आणि सागर दादाचा ॲक्सिडेंट झालेला, त्यामधला सागर दादा हाच आहे. सागर दादा पाय कसं आहे? ठीक आहे. आता साईबाबांचा आशीर्वाद आहे, बघूया.
बाबांचा आशीर्वाद आहे आणि साई चालतं आपले पालखी घेऊन आपले बाबा आतमध्ये. राकेश साईराम साईराम. गुरु साईनाथ महाराज की. आज्ञा साईराम. पण पोचलो आपल्या रात्रीच्या होळीला. बबलू आहे साईराम. विकास भाई साईराम. थांब 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 थांब. आपला रात्रीचा होल्ड श्री साईबाबा मंदिर बालकुंभ. साईराम प्रसाद साईराम फोटो काढतोय. साईराम बाबांचा भंडारा. साईराम सगळे बाबांच्या भंडाऱ्याचा लाभ.
आपले भाऊ आलेले आपल्याला भिवंडीवरून भेटायला. साईराम भाऊ, साईराम. ओम साईराम भाई. भाऊ पण आले सोबत. साईराम भाऊ, साईराम. हे भावाचे मित्र आहेत. ओम साईराम, ओम साईराम. हा छोटा भाऊ साईराम. भाऊ आपल्याला भेटायला खूप आनंद झाला. भाऊ कसं वाटलं? एकदम थोडे लेट झाले तुम्ही बदनाला यायला, पण दरवर्षी असंच पालखी करत राहा. आणि तुम्ही कोणत्या वर्षी चालणार आहे ते सांगा. मी येतो, स्वतःची काळजी घ्यावा आणि माझी पण बाबांच्या चरणी हीच प्रार्थना आहे माझी. ओम साई, ओम साई, ओम साई.